महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या सहकारी साखर कारखान्याची 76वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। महाराष्ट्रात ज्यांनी साखर कारखाना रुजवला, वाढवला आणि विस्तारला असे विखे पाटील कुटुंबाचे दोन्ही सदस्य या सभेला उपस्थित होते। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना राज्यातला सगळ्यात जुना सहकारी साखर कारखाना आहे। या साखर कारखान्याचा कारभार आज राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू राधाकृष्ण विखे पाटील आणि पणतू माजी खासदार सुजय विखे पाटील पाहतात। या सभेच्या वेळी अतिशय दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं। विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील या पितापुत्रांच्या प्रतिमेचे पूजन राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पितापुत्रांनी केलं। या कारखान्याचे नेतृत्व सध्या माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हाती आहे। लवकरच या साखर कारखान्याला देशाचे सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत। राज्यातील नैसर्गिक संकटाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलंय। आज महाराष्ट्रातले अनेक सहकारी साखर कारखाने खासगी होऊ लागलेत। प्रवरा परिवारानं मात्र सहकारी तत्व टिकवलं आहे, जोपासलं आहे आणि वाढवलं आहे।